लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सुहागण येथे डिजिटल शाळा आणि सार्वजनिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न। उद्घाटन माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते संपन्न। बातमी आहे पूर्णा परभणीमधून। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुहागण येथे दिनांक 14 जानेवारी रोजी डिजिटल शाळेसह सार्वजनिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमात दीपज्वलन करून उद्घाटक माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम भोसले हे होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर दत्तात्रय वाघमारे, पूर्णा येथील तहसीलदार माधव बोथीकर, शिक्षणाधिकारी संजय ससाने, पूर्णा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रदीप काकडे, डॉक्टर विनय वाघमारे, गट शिक्षणाधिकारी मारुती सूर्यवंशी, डॉक्टर राजेश पावडे, केंद्रप्रमुख श्यामसुंदर मोकमोड, सरपंच रुक्मिणबाई पांचाळ, जनस्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश भोसले, जिल्हा परिषद सुहागण शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ राममोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजक जनस्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले हे होते। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गणेश भोसले, सय्यद मुनसब, हिराजी भोसले, अनिल बुचाले, ज्ञानेश्वर भोसले, नारायण भोसले, प्रल्हाद भोसले, डॉक्टर साहेब भोसले, सुभाष भोसले, तुकाराम भोसले, रामचंद्र भोसले आदींनी परिश्रम घेतले। तर कार्यक्रमास गंगाधर लोखंडे, हिरामन वैद्य, सूर्यकांत खानापुरे आदींसह गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती। स्मार्ट विलेज योजना जी तयार झाली केंद्र सरकारची, स्मार्ट विलेज योजना, स्मार्ट सिटी योजना, ही नेमकं काय असायला पाहिजे, याचे निकष काय पाहिजे। केंद्राने देशातल्या 5 गावांचा अभ्यास केला होता। अनेक दिवसापासून या संकल्प होता आणि जनस्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आज शाळेला पूर्णपणे डिजिटल रूप आलेलं आहे। पुणे मुंबई शहरातल्या ज्या शाळा आहेत त्याचप्रमाणे आपल्याही गावामध्ये अशी शाळा असायला हवी, ह्या पद्धतीनं वाटायचं नेहमी, कारण आम्ही याच शाळेतून शिकलो आणि मोठे झालो, आज नोकरीला आहोत। तर आपल्या गावातली शाळा देखील पुणे मुंबईच्या शाळेच्या स्पर्धेत उतरायला हवी आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व भौतिक सुविधा या शाळेला दिल्या आणि सध्या गुणवत्ता वाढवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आमचे लोखंडे सर असतील, रामोड सर असतील, हे शिक्षक वर्ग गुणवत्ता वाढवण्याचं काम करत आहे। येणाऱ्या प्रत्येक संकटाला इथला विद्यार्थी हा भविष्यात तोंड देईल। नेमकं काय काय सुविधा लोकार्पण शाळेसाठी आम्ही CCTV पासून, चप्पल स्टँड पासून ते CCTV पर्यंत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर।